गेल्या 8 दिवसापासून माझ्याशी संपर्कात राहिले आणि एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं। ते आपल्या महाविद्यालयाच्या मराठी विभागामध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर विनायक जाधव सर, मंचाच्या समोर उपस्थित असणाऱ्यांच्या पैकी आज आता इथं गीते सर नाही आहेत, त्यांचा माझा आपल्या महाविद्यालयामध्ये जुना परिचय आहे आणि त्यापेक्षाही जुना परिचय कुकडे मॅडमचा आहे। कारण कुकडे मॅडम ह्या सुरुवातीला साहेब आमच्या महाविद्यालयामध्ये होत्या। काही काळ त्यांनी ग्रामीण महाविद्यालय माझ्याच महाविद्यालयामध्ये काम केलेलं आहे आणि नंतर त्या इथं जॉईन झालेल्या आहेत आणि म्हणून त्या भगिनीचा देखील उल्लेख करणं मी माझं कर्तव्य समजतो। आणि इतर सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो, मला 1 तासाचा वेळ दिलेला आहे। जवळपास आता 11चा कार्यक्रम होता आणि 11चा कार्यक्रम आता 12ला सुरू झालेला आहे आणि त्यामुळे अशा वेळेला जास्त बोलणं म्हणजे तसा कॉन्फिडन्स दाखवणं आहे। विनायकराव, मी हिंदीचा प्राध्यापक आहे। जास्त वेळ झाला असताना जास्त बोलणं म्हणजे तसा कॉन्फिडन्स दाखवणं आहे। हिंदीमध्ये एक विनोद आलेला आहे, एक चूहा शेरनी के पास गया और शेरनी से कहने लगा मैं तुम्हारे साथ शादी करना चाहता हूं। जास्तीचा वेळ झाला असताना जास्त बोलणं म्हणजे तसा कॉन्फिडन्स दाखवणं आहे जसा की त्या चुह्याचा कॉन्फिडन्स आहे। याबद्दलचा मी तुम्हाला विनोद सांगतोय कि एक चूहा शेरनी के पास गया और शेरनी से कहने लगा मैं तुम्हारे साथ शादी करना चाहता हूं। शेरनी ने कहा तेरा कलर तो देख, तेरा वजन तो देख, तेरी हाइट तो देख। तब चूहे ने कहा वह सब जाने दे, मेरा कॉन्फिडन्स तो देख। मला असं वाटतं जास्तीचा वेळ झालेला असताना जास्त बोलणं म्हणजे तशाच प्रकारचा कॉन्फिडन्स दाखवणं आहे। मी सुरुवातीलाच स्वामीजींच्या स्वामी रामानंद तीर्थांच्या प्रतिमेच्या समोर नतमस्तक होतो। मी नेहमी स्वामीजींच्या बद्दल असं म्हणतो की तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, पाण्याशिवाय काय किंमत भूमीच्या या मातीला, धारेशिवाय काय किंमत तलवारीच्या पातीला आणि स्वामीजींशिवाय काय किंमत मराठवाड्याच्या या मातीला। अशा स्वामीजींच्या प्रतिमेला मी मनपूर्वक या ठिकाणी नमन करतो। विद्यार्थी मित्रांनी थोडं माझ्याकडे लक्ष दिलं तर मला बोलणं सोपं होईल। तुम्ही थोडेसे लांब बसलेले आहात, आणखीन जवळ आला असतात तरी काही, कारण आता इतकं काही लांब बसण्याची मानसिकता किंवा परिस्थिती या काळामध्ये नाही आहे। कारण तुम्ही सगळे KKM महाविद्यालयातले संस्कारी विद्यार्थी आहात आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं नातं हे बंधू भगिनीचं नातं असतं। एवढं समजणे इतके संस्कार या महाविद्यालयानं तुमच्यावर केलेले आहेत याची मला निश्चितपणे जाणीव आहे। तुम्हाला सगळ्यांना मला हे पहिल्यांदा सांगितलं पाहिजे। मुंडे सर बोलताना प्राचार्य साहेब म्हणाले की व्याख्यानमाला ह्या कशासाठी असतात हो? विद्यापीठ ही जी व्याख्यानमाला दरवर्षी तुमच्या महाविद्यालयाला देतं, व्याख्यानमाला का साजऱ्या केल्या जातात मुलांनो? तर व्याख्यानमाला घेण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच असतो की आज आपल्याकडं आपण भौतिक सुखसुविधांनी खूप विकसित झालेलो आहोत। प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही सेट आहे की नाही? प्रत्येकाच्या घरामध्ये टी सेट आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये डायनिंग सेट आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे सोफा सेट आहे, पण प्रत्येकाचं माइंड मात्र अपसेट आहे। हे अपसेट माइंड सेट करण्याचं काम जर कोण करत असेल तर अशा व्याख्यानमाला करतात आणि म्हणून या व्याख्यानमालांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे। म्हणून व्याख्यानमाला या प्रकाश वाटा दाखवण्याचं काम करतात। काय करतात? तुम्हाला आणि आम्हाला प्रकाश वाटा दाखवण्याचं काम व्याख्यानमालांच्या मधनं होतं। तुम्हाला माहिती आहे की आज सगळी माणसं सौंदर्याच्या मागे लागलेली आहेत, लागलीत की नाही? छोटं शहर असो मोठं शहर असो, तुम्हाला माहिती आहे की अलीकडे ब्युटी पार्लर निघालेले आहेत। अलीकडे मोठ्या प्रमाणावर ब्युटी पार्लर निघालेले आहेत, जेंट्स पार्लर आणि लेडीज पार्लर। हे कशासाठी पार्लर आहे तो?
तनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी, कशासाठी? तनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लर निघालेले आहेत. मी नेहमी विनोदानं सांगतो की नेहमी सांगत असतो, काळा कलर केसांना, पांढरी पावडर तोंडाला, नेल पॉलिश नखांना, लिपस्टिक ओठांना, कळे नाही बायको आहे की रंगाचा कारखाना. आम्हाला तनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी लेडीज ब्युटी पार्लर आलेत, जेंट्स ब्युटी पार्लर आलेत, पण मनाच्या सौंदर्याचं काय? मुलींनो आणि मुलांनो, तुमच्यासाठी मी मुद्दाम बोलतोय. तनाच्या सौंदर्यासाठी ब्युटी पार्लर आहे, पण मनाच्या सौंदर्याचं काय? मनाचं सौंदर्य वाढवण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर त्या व्याख्यानमाला आहेत. आणि म्हणून या व्याख्यानमालांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. म्हणून मी सांगत असतो की व्याख्यानमाला काय करतात? अविवेकाची काजळी गळून पडावी आणि तुमच्या मनामध्ये विवेक दीप उजळावा, यासाठी अशा व्याख्यानमाला काम करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. होका यंत्राचं काम जर कोण करत असेल तर त्या व्याख्यानमाला करतात. आणि म्हणून या व्याख्यानमालांना आपण जास्तीचं महत्व देणं अत्यंत महत्वाचं आहे, हे मला या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आता मी व्याख्यानमालेच्या बद्दल बोलायला लागलो, किती वेळ बोलायला लागलो तरी ते कमी पडणार आहे. आणि म्हणून मला आता जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मानं मुलींनो किती देव सांगितली? किती सांगितली? खरोखरच प्राचार्य साहेब तुमची मुलं हुशार आहेत, बरोबर उत्तर दिलं. एकदा तुम्हीच तुमच्या नावाने टाळ्या वाजवा. नाही तर बऱ्याच महाविद्यालयामध्ये मुलांना प्रश्न विचारतो, सांगा रे मुलांनो हिंदू धर्माने किती देव मानली म्हणून, तर मुलं सांगतात 36 कोटी. पण तुम्ही 33 कोटी सांगितलं बरोबर. पण आता या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, आता या लिबरलायझेशन, LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये, आता या इंटरनेटच्या युगामध्ये, आता या 21व्या शतकाच्या युगामध्ये तुम्हाला जर कोणी विचारलं आमच्या हिंदू धर्मानं किंवा भारतीय संस्कृतीनं किती देव मानली म्हणून, तर 33 कोटी देव म्हणू नका. कारण अलीकडची पिढी तुम्हाला प्रश्न विचारेल, एवढे कुठं देव असतात का? खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीनं हो गे सर 5000 वर्षापूर्वी किती देव सांगितली हो? 5 देव सांगितली. 5 देव. पहिला देव सांगितला मातृदेव भव, दुसरा देव सांगितला पितृदेव भव, तिसरा देव सांगितला आचार्य देवो भव, चौथा देव सांगितला देवो देवो भव आणि 5वा देव सांगितला अतिथी. पहिला देव कोणता सांगितला? कोणता? काय लेकर हुशार आहे तो. नाही तर बऱ्याच महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये एकदा गेलो तो मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांनो 2 ऑक्टोबरला ज्या बापूजींची जयंती साजरी केली जाते त्यांचं पूर्ण नाव काय? एक मुलगा उठला, म्हणला मी सांगतो. म्हणलं सांग. म्हणला तुमचा प्रश्न काय? मी म्हणलं बापूजींचं पूर्ण नाव काय? आणि त्या मुलानं उत्तर दिलं, म्हणला आसाराम बापू. पण तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की आमच्या संस्कृतीनं मातृदेवो भव हा पहिला देव सांगितलेला आहे. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये आता वेगळेच 3 देव आलेले आहेत. वेगळेच 3 देव आलेत. कोणते देव आले? 3. आनदेव, जानदेव, चलनदेव. कोणते देव आले आहेत समाजामध्ये? आनदेव, जानदेव, चलनदेव. आता या आनदेव, जानदेव आणि चलनदेवांच्या पेक्षा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव ही संस्कृती जर या देशामध्ये रुजवायची असेल तर त्यासाठी अशा व्याख्यानमालांची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या व्याख्यानमालांचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला आनंद वाटलं की ज्यांच्याबद्दल आज ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या प्राचार्य धर्माधिकारी सरांना आपल्या संस्थेचे अध्यक्ष साहेब हे अत्यंत जवळून ओळखतात. मुलांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला असेल
की ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला चालते हे धर्माधिकारी सर कोण होते हेही तुम्हाला आणि आपल्याला समजून घेतलं पाहिजे. देगलूर महाविद्यालयामध्ये 70च्या दशकामध्ये प्राचार्य म्हणून हेमचंद्र धर्माधिकारी सरांनी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम केलेलं. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, असं चांगलं काम करा, असं चांगलं काम करा की मेल्याच्या नंतर देखील तुमचं नाव झालं पाहिजे. म्हणून मी हिंदीतला प्राध्यापक आहे. कबीर असं म्हणतात, मूरत से कीरत भली बिन पंख उड जाय, मूरत तो जाती रहे कीरत कभी न जाय. रामदास स्वामींचं माहितीये तुम्हाला, देह त्यागेता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परी त्वाजी जावे, परी अंतरी सज्जनानी ववावे, मरावे परी. हेमचंद्र धर्माधिकारी सर जेव्हा देगलूर महाविद्यालयामध्ये प्राचार्य होते, या विद्यापीठामध्ये कमवा आणि शिका नावाची योजना नव्हती. हेमचंद्र धर्माधिकारी सरांनी आपल्या महाविद्यालयामध्ये कमवा आणि शिका नावाची योजना सुरू केली. म्हणजे काय योजना होती मुलांनो? महाविद्यालयाच्या वेळेच्या पूर्वी 2 तास तुमच्या महाविद्यालयामध्ये आहे का? नाही आहे सर. 2 तास अगोदर महाविद्यालयामध्ये मुलांनी श्रमदान करायचं आणि त्या मोबदल्यामध्ये त्या गरीब मुलांना त्यांच्या भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था महाविद्यालय करत होतं. हीच कमवा आणि योजना मग विद्यापीठांच्या मध्ये आलेली आहे. ही पहिल्यांदा या विद्यापीठामध्ये देगलूर महाविद्यालयात पुन्हा सुरू केली, हेमचंद्र धर्माधिकारी सरांनी केलेली आहे. तुम्हाला काही नावं सांगणार आहेत की हा माणूस एवढा मोठा होता की त्यांचे विद्यार्थी या औरंगाबाद किंवा संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू धर्माधिकारी सरांचे विद्यार्थी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर होते. आज महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत म्हणून ज्यांचा आम्ही उल्लेख करतो, विचारशलाका नावाचा अंक चालवतात, ते प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार सर हे धर्माधिकारी सरांचे विद्यार्थी होते. आमच्या जेडीच्या सहसंचालिका होत्या डॉक्टर हसीना बेगम नावाच्या, ते त्यांच्या विद्यार्थिनी आहेत. पुणे विद्यापीठामध्ये खूप मोठं काम ज्यांनी केलं ते तेज निवडीकर सर हे धर्माधिकारी सरांचे विद्यार्थी आहेत. असे हजारो विद्यार्थी ज्या धर्माधिकारी सरांनी घडवले. अनेक प्राध्यापकांना संशोधनासाठी मार्गदर्शन केलं. असा एक अत्यंत दीपस्तंभ असणारा प्राचार्य. तुम्हाला माहित असेल की संस्थेबरोबर त्यांचं जमलं नाही तर लगेच राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन एकदा जे घरात येऊन बसले ते पुन्हा अंतविधीच्या वेळेलाच त्यांना घराच्या बाहेर काढलं. इतका तत्वनिष्ठ माणूस या महाराष्ट्रामध्ये त्या काळात होऊन गेला. तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो की या धर्माधिकारी सरांनी तत्वज्ञान हा विषय त्यांचा होता, तर त्यांनी असे कितीतरी विद्यार्थी घडवलेत आणि म्हणून त्यांचा देखील चरित्र तुम्हाला या व्याख्यानमालेच्या निमित्तानं माहिती असलं पाहिजे. म्हणून मी तुमच्या समोर थोडक्यामध्ये धर्माधिकारी सरांचं चरित्र ठेवलेलं आहे. तुम्हाला देखील धर्माधिकारी सर बनताना जरी नाही आलं तरी पंथीचा का प्रकाश असेना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये देता आला पाहिजे. आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपल्याला काय घेऊन जायचंय? धर्माधिकारी सर जसे जिवंत असताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि शरीराने गेल्याच्या नंतर देखील आजही त्यांच्या नावाने व्याख्यानमाला चालते. आज आपल्याला कत्रुवार सरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये केवढं मोठं काम केलंय. लाखो विद्यार्थी शिकून पुढे गेलेले आहेत. भविष्यामध्ये माणूस काही नश्वर नाही आहे, आज आहे उद्या नाही. परंतु जेव्हा जेव्हा या मानवत आणि मराठवाड्याचा शैक्षणिक इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा कत्रुवार सरांचा नाव त्या इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं असेल. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो सर ते कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आहेत, गोविंदरावजी राठोड साहेब आहेत. या लोकांनी एवढं मोठं काम केलं की आजही माझ्यासारखी 500 कर्मचारी त्यांच्या संस्थेमध्ये काम करतात. खरं म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात की आज एवढे 80-85 वर्षे वय असणारे संस्था चालक तुम्हाला प्रत्यक्ष याची देही याची डोळा या ठिकाणी बघायला मिळतात. मला प्राचार्य साहेब सांगत होते
की सर या सगळ्या संस्थांचा कारोबार आमचे सचिव साहेब अत्यंत कार्यक्षम पद्धतीने बघतात। हे बघितल्याच्या नंतर मी त्यांचं दर्शन घेतलं आणि जेव्हापासनं त्यांचं दर्शन घेतलंय तेव्हापासनं माझ्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे। ही ऊर्जा तुम्हाला देणारं व्यक्तिमत्व तुमच्या समोर आहे आणि म्हणून ही माणसं आहेत तोपर्यंत त्यांचा शब्द कानानं आणि मनानं टिपून घ्यायचा आहे। एकदा माणसाचं आयुष्य गेलं मुलांनो की पुन्हा ते परत मिळत नाहीये। तुम्हाला एक गाणं माहिती आहे ना, जिंदगी एक किराए का घर है, पुढे काय रे, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। परभणीमध्ये रंगनाथ महाराजांच्या वरती मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत साहेब। रंगनाथ महाराज नेहमी सांगायचे, सगळ्या भक्तांना सांगायचे, त्यांचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। रंगनाथ महाराज म्हणायचे, हे शरीर म्हणजे त्या देवानं आपल्याला किरायाचा घोडा म्हणून देऊन पाठवलेला आहे। जेवढं याच्याकडनं चांगलं काम करून घेता येईल तेवढं करून घ्या आणि ज्या दिवशी त्या मालकाने हे घोडं परत द्या म्हटलं की हसत खेळत परत मार करा, रडत बसू नका। मुलांनो तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला युवक म्हटलं गेलेलं आहे। युवा हिंदीमध्ये युवा म्हणतात विनायकराव, युवा या शब्दाचा उलटा केला तर वायू असा होतो। मी एक पुस्तक आता अध्यक्ष साहेबांना भेट दिलंय, माझी 7 पुस्तक आहेत। या पुस्तकामध्ये एक प्रकरण मी लिहिलेलं आहे, शब्दांचे विग्रह। युवक हा शब्द बनलाय, कसा बनलाय मुलींनो? यु म्हणजे युक्ती, व म्हणजे वक्तशीरपणा, क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना। युक्ती, वक्तशीरपणा आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी असते त्याला आपण युवक असं म्हणतो। शब्द बनलाय विद्यार्थी, विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणारा, जाणीव प्राप्त करणारा जो कोणी असतो त्याला आपण विद्यार्थी असं म्हणतो। तसं मला तुम्हाला सांगायचं आहे की एकदाच हे आयुष्य आलेलं आहे। तुम्हाला सुद्धा हेमचंद्र धर्माधिकारी सरांच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं हा संकल्प करायचा आहे की मला जे काही आयुष्य मिळालेलं आहे ते मी चांगल्या पद्धतीने जगेन, नाहीतर कहां गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो। कळतंय ना? मी जरा प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, कधी कधी ऐकणारे जरा पेंगले आणि कळलं गेलं की त्याला माझा दृष्टांत सांगावा लागतो। एक दृष्टांत सांगतो, एकदा टाळ्या वाजवा। तुम्हाला आयुष्य मिळालंय, तुम्ही त्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही मुलांना, इकडे बघा, आणि काहीच न करता तसेच निघून गेले तर कसं होईल? कहां गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो। एका माणसानं काटवाडी घोडा चोरून आणला। काय आणला? ऐकू येतंय का? असं जरा या आवाजामुळे थोडं भोभो वाजायला का जवळच येऊ? चालेल। एका माणसानं मुलींनो काय चोरून आणला? लक्ष दिलात तर लक्षात येईल, काटवाडी घोडा चोरून आणला। बरं, चोरून आणला तर आणला, घरी तरी ठेवाव की नाही? तो गेला माळेगावच्या यात्रेमध्ये विकायला गेला। सकाळी सकाळी माळेगावच्या यात्रेमध्ये घोडा आणून उभा केला। सकाळी सकाळी आमचे विनायकरावजी गेले घोडा खरेदीला आणि गेल्या गेल्या त्यांनी विचारलं, म्हणाले घोडा केवढ्याला दिला? तो म्हणला 15,000ला दिला। जाधव सर म्हणाले 10,000ला नाही का? म्हणाला नाही। थोड्या वेळाच्या नंतर दुपारी आणखीन दुसरे सर गेले, आता कोणाचं नाव घेऊ? होगे सरांचं घेतो। होगे सर दुपारी गेले आणि दुपारी जाऊन होगे सरांनी विचारलं, म्हणले घोडा केवढ्याला दिला? तो म्हणाला 15,000ला दिला। ते म्हटले 12,000ला नाही का? संध्याकाळच्या वेळेला आमचे गित्ते सर गेले, कॉमर्स विभागाचे आणि वाणिज्य विभागाचे। संध्याकाळी जाऊन त्यांनी विचारलं, म्हणले मामा घोडा केवढ्याला दिला? ते म्हटले 15,000ला दिला। गित्ते सर हसले, काही येड्यासारखं बोलायले, म्हणले केवढ्याला दिला?
ते 15,000ला दिला. अहो म्हणले मी तर 20,000ला घेतो. विकणारा केवढ्याला म्हणतोय मुलींनो? आणि गित्ते सर केवढ्याला म्हणतात? घोडेवाला चक्रावून गेला. अहो म्हणला मी 20,000ला घेतो. पण गित्ते सर हुशारच, ते म्हणले 20,000ला घेतो, पण घोड्याची चाल कशी आहे बघावं लागल, ते चलतंय कसं, पळतंय कसं बघावं लागेल की नाही. आणि जे गित्ते सर घोड्याची चाल बघायची म्हणून जे घोड्यावर बसले आणि जे गेले ते आणखीन काही परत आले. आता सकाळी सकाळी विनायकराव गेले होते. जाधव सरांना वाटलं संध्याकाळी घोडा थोडासा स्वस्त आपल्याला मिळेल, म्हणून संध्याकाळच्या वेळेला विनायकरावांनी लांबून बघितलं. अरे म्हणले हे तर एकटंच बसलंय, घोडा दिसना झाला. विनायकराव त्याच्या जवळ आले आणि म्हणाले मामा मामा घोडा गेला का? ते म्हटले हो गेला. विनायकरावांनी विचारलं म्हणजे कोणत्या भावाने गेला? घोडा विकणारा म्हटला आणलेल्याच भावानं गेला. चोरूनच आणला होता आणि चोरूनच गेला. विद्यार्थी मित्रांनो, मी आईवर बोलतो 1000 व्याख्यानं. जेव्हा मी या जगातनं जाईन तेव्हा पावला पुरता का असेना पण लोक म्हणतील नाही हो तो आईवर बोलणारा माणूस होता, कधी गेला. कोणतंही काम करायचं असेल तर अंतःकरण मिसळून करा. कुठंतरी तुमच्या पावलाचे ठसे तुम्ही उमटवा. बघा या जगामध्ये तुम्ही आधार कार्ड जोडायला गेल्यानंतर तुमच्या अंगठ्याचे ठसे घेतले जातात की नाही? या जगामधल्या प्रत्येक माणसाच्या अंगठ्याचे ठसे वेगळे आहेत. त्या निर्मिकानं, त्या ईश्वरानं प्रत्येकाला अंगठ्याचे ठसे वेगळे देऊन का पाठवलं? त्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवावा म्हणून. तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी काम करा की ज्याच्यामुळे तुम्हाला वेगळा ठसा उमटवता आला पाहिजे. आणि कोणतंही काम करायचं असेल तर ते अंतरंग मिसळून करा. मी नेहमी सांगत असतो की एक पत्रकार होता आणि त्यानं एका चित्रकाराची मुलाखत घेतली आणि त्या चित्रकाराची मुलाखत घेताना त्या पत्रकारानं त्या चित्रकाराला विचारलं बाबा रे कितीही अवघड चित्र तू अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस? त्यावेळेला त्या चित्रकारानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. तो चित्रकार म्हणाला मी कोणत्याही रंगामध्ये कोणताही रंग मिसळतो पण प्रत्येक रंगामध्ये अंतरंग मिसळतो. टाळ्या वाजवत नाही तुम्ही. टाळ्याही 2 प्रकारच्या असतात. आम्हाला वक्त्याला दुसरं काही लागत नाही. जिथं आवडलं मुलींनो तिथं टाळ्या वाजवल्या पाहिजेत. मी हिंदीचा प्राध्यापक आहे, नेहमी सांगतो बड़ा महत्व है बगीचे में माली का, पुलिस डिपार्टमेंट में गाली का, ससुराल में विनायकराव बघा सालिका म्हणाले. या वयामध्ये जाधव सरांना साली आठवायली म्हणजे त्यांना तसं मला म्हणायचं नाहीये, त्यांना ते पाठ आहे, त्यांना ते पाठ आहे म्हणून म्हणतात. म्हणून मला दिला गेलेला जो विषय आहे तो विषय आहे जोडू प्रेमाचे नाते. या वयामध्ये प्रेम हा शब्द उच्चारल्याबरोबर मुलांच्या आणि मुलींच्या मनामध्ये तनाचं प्रेम येतं. तुम्हाला आणि मला या काळामध्ये आता आपल्याला प्रेमाचं नातं निर्माण करावं लागणार आहे. कारण आता प्रत्येकाची घरं मुखी बनायला लागली आहेत. मुलांनो, घराचं रेस्ट हाऊस झालेलं आहे, घराची धर्मशाळा झालेली आहे, घराचं वेटिंग रूम झालेलं आहे. एका दरवाजा वाट बाप आला की दुसऱ्या दरवाजा वाट मुलगा बाहेर पडतो, मुलगा दुसऱ्या दरवाजा वाटनं आला तर बाप दुसऱ्या दरवाजातनं बाहेर पडतो. आता आपली घरं मुखी बनायला लागलेली आहे आणि म्हणून आता आपल्याला प्रेमाची नाते जोडावे लागणार आहेत. कारण आता आपण कोणताही पाहुणा घरी आल्याबरोबर कस काय चांगले आहात ना, तब्येत कशी असं पूर्वी विचारलं जायचं. आता कोणताही पाहुणा घरी येऊ द्या, आल्याबरोबर पाहुणा काय विचारतो? आल्याबरोबर पहिल्यांदा पाहुणा विचारतो चार्जर आहे का?
तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल. आता आम्ही, म्हणून मी नेहमी सांगतो, 21व्या शतकातली आज अवस्था अशी आहे, मी नेहमी सांगत असतो, मेले में भटके होते ठौर ठिकाने लाते, हम घर में ही भटके है कैसे ठौर ठिकाने आएंगे. आपल्याला आता आपले नाते संबंध खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. आणि हे नाते संबंध जर आपल्याला टिकवायचे असतील तर त्याच्यासाठी मला वाटतं की प्रेमाची नाते संबंधामध्ये वंगण गरजेचं आहे. आज आम्ही आमचे नाते जोपासायला लागलो आहेत कशावर? मोबाईलच्या फेसबुकवर, मोबाईलच्या व्हॉट्सअपवर. म्हणून मी नेहमी सांगतो, विज्ञानाच्या युगात केवढी मोठी चूक, विज्ञानाच्या युगात केवढी मोठी चूक. आता रक्तांच्याही नात्यांना लागतं फेसबुक, आता रक्तांच्याही नात्यांना लागतं फेसबुक. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आता ही नाते जोडायचे असतील, ही नाते टिकवायचे असतील तर त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे? एकमेकांच्या मध्ये अंतःकरणातलं प्रेम महत्वाचं आहे. जोपर्यंत हे प्रेम एकमेकांच्या मध्ये येणार नाहीये तोपर्यंत खऱ्या अर्थानं हे नातं निर्माण होणार नाहीये. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ शब्द कोणता आहे मुलींनो? सांगा तुम्ही मला. मुलांनो, कोणतरी सांगितलं आई आहे. या जगातला सर्वश्रेष्ठ शब्द आई आहे. आणि आईच्या नंतर सर्वश्रेष्ठ शब्द जर कोणता असेल तर तो प्रेम आहे. मी म्हणत नाहीये, कबीर म्हणतात, पोथी पडी पडी जगमुआ पंडित भयान कोय, ढाई अक्षर प्रेम का पड़ा सो पंडित होय. जिनर प्रेम रस चाखा नहीं, अमृत पिया तो क्या भया. प्रेम नावाचा 2.5 अक्षरी शब्द आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविला पाहिजे. प्रेम हे फक्त तनावरचं प्रेम नाहीये, प्रेम हे मनावर करता आलं पाहिजे. कोणतंही नातं असू द्या, प्रियकर प्रियशीचं नातं असू द्या, बहीण भावाचं नातं असू द्या, भावा भावाचं नातं असू द्या, आई मुलाचं नातं असू द्या, आई वडिलांचं नातं असू द्या, गुरु शिष्याचं नातं असू द्या, कोणतंही संस्था चालक आणि कर्मचाऱ्याचं नातं असू द्या, त्या नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? प्रेम महत्वाचं आहे. पण आपल्याला या वयामध्ये मुला मुलींना प्रेम म्हणलं की वेगळ्याच गुदगुल्या व्हायला लागतात, काही वेगवेगळे स्वप्न पडायला लागतात. मी नेहमी सांगतो, एकदा त्याच्या स्वप्नात आली जुही चावला, दुर्दैव त्याचं तेवढ्यात त्याला ढेकून चावला. ढेकणाच्या बाजेवर झोपून जुही चावला ती स्वप्न बघू नका. प्रेम प्रेम म्हणजे काय तर नात्यामध्ये प्रेम अत्यंत महत्वाचं आहे. मला या निमित्तानं रवींद्रनाथ टागोरांचं एक उदाहरण आठवतं. एकदा टाळ्या वाजवा. मला माहिती आहे दिल्या गेलेल्या वेळेपैकी 20 मिनिट तरी 25 मिनिट संपलेल्या. प्रेमाबद्दल रवींद्रनाथ टागोरांचं एक उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. एकदा रवींद्रनाथ टागोर वरच्या मजल्यावरती लिहित बसले होते. कुठं बसले होते? लिहिता लिहिता गंगेच्या काठावर वरच्या मजल्यावर लिहित बसले होते. त्यांच्या कानावर शब्द जात होते, चल ना घराणी, किती उशीर झालाय, दिवस मावळतीला आलाय, जायचं नाही का आपल्याला घराला, चल ना घराणी. रवींद्रनाथ टागोरांना वाटलं कोण प्रियकर आपल्या प्रेयसीला एवढा अंतःकरणातून बोलवत असावं, कोण पती आपल्या पत्नीला एवढ्या प्रेमानं म्हणत असावा, चल ना घराणी, किती उशीर झाला, दिवस मावळतीला आला, जायचं नाही का आपल्याला घराला. 2दा 3दा हे शब्द कानावर पडल्यानंतर रवींद्रनाथांना वाटलं की आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून रवींद्रनाथांनी लिहिणं बंद केलं, खिडकीच्या जवळ आले आणि बाहेर बघितलं. आणि बघितल्याबरोबर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एकदम त्यांनी कपाळावर हात मारून घेतला आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघाला, क्या बात है. एकदम त्यांच्या तोंडातून शब्द निघाला, क्या बात है. काय होतं हे? कोण कुणाला म्हणत होत? एक गुराखी आपल्या मसीहा म्हणत होता, चल ना घराणी, किती उशीर झाला, दिवस मावळतीला आला, जायचं नाही का आपल्याला घराला. हे शब्द ऐकले आणि रवींद्रनाथ म्हणाले, क्या बात है.
एक गुराखी आपल्या म्हशीला राणी म्हणतो आणि आम्ही मात्र आमच्या घरी आमच्या राणीला म्हैस म्हणतो. कसा आपल्या संसारामध्ये आनंद निर्माण होणार आहे? आपल्या राणीला म्हैस म्हणतो म्हणल्या पोरांनी टाळ्या वाजवल्या. आणखीन पोरांनो, त्याच्यातलं तुम्हाला काहीच माहिती नाही. नवऱ्याला पतीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? काय म्हणतात? कसा पडला हा शब्द? हसबंड. ज्याची हसी बंद त्याचं नाव हसबंड. मी नेहमी शब्दांचे अर्थ सांगतो. आपल्याकडे वेळ कमी असल्यानं सांगितलं नाहीये. शब्द उगीच बनलेले नाहीयेत. शब्द बनलाय महिला. मा म्हणजे महत्वाकांक्षी, ही म्हणजे हिताकांक्षी, ला म्हणजे लाजरी. महत्वाकांक्षी, हिताकांक्षी आणि लाजरी असते तिला महिला म्हणतात. शब्द बनलाय गुरुजी. गु म्हणजे गुणात्मकता, रु म्हणजे रुजविणे, जी म्हणजे जीवनात. जीवनात गुणात्मकता रुजवितो त्याचं नाव गुरुजी. शब्द बनलाय व्यसन. वे म्हणजे व्यय होणे, स म्हणजे समाप्त होणे, न म्हणजे नष्ट होणे. व्यय संपत्ती होते, समाप्त चारित्र्य होत, नष्ट शरीर होत. हा व्यसन या शब्दाचा. शब्द बनलाय माय. कसा बनला मुलींनो हे शब्द? माय. मा म्हणजे मातृत्व, य म्हणजे यज्ञ. मातृत्वाचा यज्ञ जिच्या ठिकाणी सरोदीस सुरू असतो तिला आपण माय असं म्हणतो. आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणाल्या, बघा तुम्ही माय म्हणून बघा. माय म्हणताना ओठाला ओठ भिडतात, थोडा थुंका लागतो, अंतकरणातून एक प्रेम, एक जिव्हाळा, एक वात्सल्य निर्माण होतं. म्हणून आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणाल्या, मायेला माय म्हणता, ओठाला ओठ भिडे, सुलतीला काकी म्हणता, किती अंतर हे पडे. जिजीला जिजी म्हणता, झाला जिवेला निवारा. सासूला सासू म्हणता, गेला तोंडातून वारा. एखाद्या टायर मध्ये खिळा घुसावा आणि टायर मधनं हवा जावी. शब्द बनलाय पालक. पा म्हणजे पालन पोषण करणे, ल म्हणजे लक्ष ठेवणे, क म्हणजे कर्तव्य पार पाडणे. पालन पोषण करतो, लक्ष ठेवतो आणि कर्तव्य पार पाडतो त्याचं नाव पालक. शब्द बनलाय आई. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वरत्व. ईश्वरत्वाचा आत्मा जिच्या ठिकाणी वास करतो तिला आपण आई असं म्हणतो. शब्द बनलाय, आता मी किती तुम्हाला शब्द. बाप. कसा बनला हो शब्द? बाप. बा म्हणजे बाहेर, प म्हणजे पडणारा. आपल्या मुलीचं योग्य वयामध्ये योग्य स्थळ मिळून लग्न व्हावं आणि लेकीला जीवनामध्ये आनंद मिळावा ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पहाटे 5 पासून ते रात्री 11 पर्यंत बाहेर पडतो त्याचं नाव बाप. तसा शब्द बनलाय मुलींनो. शब्द बनलाय सासू. कसा बनला हा शब्द? मला जरा शब्दांची विग्रह करायचा छंद आहे. शब्द बनलाय सासू. सा या शब्दाचा सा म्हणजे सारख्या, सु म्हणजे सूचना. जी बाई घरामध्ये सारख्या सूचना देते तिचं नाव. मग मला एका मुलाने विचारलं, म्हणाले सर सून म्हणजे काय? थोडा विचार केला, म्हणलं कसा बनला असेल शब्द? सु म्हणजे सूचना, न म्हणजे नको नको. जिला सूचना नको असतात तिचं नाव. मला याने यशवंत महाविद्यालयातल्या एका मुलाने विचारलं, म्हणले मग सर सासरा म्हणजे काय? थोडा विचार केला, म्हणलं खरंच सासरा हा शब्द कसा बनला असेल? सा म्हणजे सार, स म्हणजे सहन करून, रा म्हणजे राहणारा. सार सहन करून राहणारा त्याचं नाव सासरा. मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही आमच्या राणीला म्हैस म्हणतो आणि हा गुराखी मात्र आपल्या म्हैसीला राणी म्हणतो. त्याचं कारण एकच आहे की त्या गुराख्याच्या मनामध्ये आपल्या म्हैसीबद्दलचं प्रेम आहे. आणि म्हणून तुम्हाला नातं जर फुलवायचं असेल, गंगाखेडला मी आनंदी जगण्यासाठी या विषयावर बोलायला गेलो होतो साहेब. आनंदी जगण्यासाठी ह्या विषयावर बोललो मी. आणि आनंदी जगण्यासाठी या विषयावर बोलल्याच्या नंतर माझं भाषण संपलं. एक नवरा बायको इंजिनियर दोघं जोडी माझ्याकडे आली
आणि दोघं मला भेटून म्हणाले, सर तुम्ही आनंदी जगण्यासाठी बोललात, आम्ही दोघंही नवरा बायको इंजिनियर आहोत, आम्हाला दोघालाही पॅकेज फार चांगला आहे, पण आमच्या संसारामध्ये आनंदच नाही. मी म्हणलं, आणि म्हणाले आनंद निर्माण करण्यासाठी काही मंत्र असला तर द्या. मी म्हणलं असले मंत्र फिंत्र काही मी देत नसतो, पण ठीक आहे म्हटलं, तुला जर खरंच आनंद जीवनामध्ये निर्माण करायचा असेल तर नात्यामध्ये प्रतिक्रिया देऊ नका. मी काय सांगतोय लक्ष द्या शब्दांकडं. नात्यामध्ये जर गोडवा निर्माण करायचा असेल तर नात्यामध्ये प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसादाला महत्व दिलं पाहिजे. कशाला? प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसादाला महत्व दिलं पाहिजे. मी म्हणालो तुमच्या नवरा बायकोंची भांडणं होतात असं तुम्ही म्हणताय, कशामुळे तुमच्या दोघांचं जमत नाही? तर म्हणलं कारण एकच आहे की बायको तुमच्या शब्दाला प्रतिसाद देत नाहीये आणि तुम्ही तुमच्या पत्नीच्या वागण्याला प्रतिसाद देत नाहीत, म्हणून तुमच्या जीवनात त्या नात्यामध्ये पती पत्नीच्या नात्यात आनंद नाहीये. तुम्हाला जर आनंद निर्माण करायचा असेल तर म्हणलं एक मंत्र देतो, तेवढा मंत्र तुम्ही आयुष्यात उतरा, बघा तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होतो की नाही. मी त्याला प्रश्न विचारला, सांगा म्हणलं कधी बायकोच्या भाजीचं वर्णन केलंय का? म्हणला भाजी माती खाल्यावणी लागते. आमच्या माता भगिनी काहीतरी नवीन बनवतात, नवऱ्याच्या समोर शिरा बनवतात, नवऱ्याच्या समोर आणून ठेवतात. बाईला वाटतं आता तरी या शिऱ्याचं वर्णन करील, पहिल्या घासाला करील, दुसऱ्या घासाला करील, चौथ्या घासाला करील. त्यानं 10 घास खाली तरी काहीच म्हणत नाही. बाई 5-10 घास खाईपर्यंत बघते आणि 11व्या घासाला म्हणते जनावर चराले चरू द्या. प्रतिसादच नाहीये. मी म्हणलं बायकोच्या भाजीचं कधी वर्णन केलं का? म्हणला भाजी माती खाल्यावणी लागते. मी म्हणलं तिच्या साडीचं कधी वर्णन केलं का? प्रतिसाद दिला का? म्हणाला साडी पोत्रा घालून फिरते. मी म्हणलं असं केलं तर तुमच्या पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा येणार नाहीये. आता घरी जा, पहिलं काम करा, पत्नीच्या साडीचं वर्णन करा, पत्नीच्या जेवणाच्या भाजीचं काहीतरी प्रतिसाद द्या. म्हणले सर असं केल्यानं आनंद होईल का? म्हणलं नक्की होईल, पण जाता जाता म्हणलं ज्या देवाला मानता, ज्या गुरुला मानता त्याचं दर्शन घेऊन जा. म्हणला गुरुचं कशाला दर्शन घेऊ, तुमच्याच पाया पडतो. इंजिनियर सर माझ्या पाया पडले, मी यशस्वी भव म्हणून आशीर्वाद दिला आणि मी 2 मंत्र सांगितले होते. मुलींना लक्षात आहेत ना? पहिलं साडीचं वर्णन करा, दुसरं सांगितलेलं ऐकलं आणि इंजिनियर साहेब घराकडे निघाले. बायको घराच्या बाहेर फार दूर उभी होती. बायकोला फार लांबूनच बघितलं आणि लांबूनच बघून म्हणाले, काही या साडीमध्ये सुंदर दिसालीस ग. वारे वा साडी, याला म्हणतात साडी, काय मॅचिंगची साडी, खरोखरच साडी, किती सुंदर साडी. माय म्हणली लग्न होऊन 20 वर्ष झालं, कव्वाच्यानं माझ्याकडे बघून वर्णन केलं नाही आणि आज लांबूनच वर्णन कराले. घेऊन तर आलं नसेल की? कळतंय का घेऊन येणं? कळू देऊ नका, विसरून जा. आता शेवटी बायकोच होती. नवरा जवळ आल्याच्या नंतर तोंडाचा वास घेतलेला तर वाण नव्हता. म्हणाली कसं काय, काय बदल झाला? बघा प्रतिसादामुळे काय बदल होता मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर मी दुसरा मंत्र दिला होता, जेवायला बसल्याच्या नंतर भाजीचं वर्णन करा. बाईनं ताट वाढलं, नवऱ्याच्या समोर आणून ठेवलं. नवऱ्यानं पहिलाच घास मोडला, छातीपर्यंत आणला आणि छातीपर्यंत आणूनच म्हणाले काय टेस्टी भाजी, वारे वा भाजी, याला म्हणतात भाजी, काय खमंग भाजी. आई म्हणली एक बी घास खाला नाही तर याला कस काय एवढी टेस्टी भाजी लागायली. वारे वा भाजीन, याला म्हणतात भाजीन, काय छान भाजीन. बऱ्याच वेळेस ऐकलं बायकोनं, ऐकलं बायकोचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरामध्ये बायकोनं भाजीचं पातेलं उचललं, दणकन समोर आणून आदळलं. म्हणली दररोज भाजी घरी करते तर भाजीचं वर्णन नाही आणि आज शेजाऱ्याच्या घरी आणलं तर म्हणाले वारे वा भाजी, काय छान भाजी आणि याला म्हणतात भाजी. मी कधीतरी प्रतिसादाबद्दल बोललो आणि त्या दिवशी शेजारी येऊन भाजी आणलेली होती. आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला नात्यामध्ये गोडवा निर्माण करायचा असेल
तर बोलण्यासारखं खूप आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला नात्यामध्ये प्रतिसाद आणता आला पाहिजे. आता मी जास्तीचं बोलत नाही. तुम्हाला माहित आहे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, ज्याला घरामध्ये नीट वागता येत नाहीये त्याच्या इतका या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीही मूर्ख माणूस नाहीये. धड घरी बोली नाही माता पितरा, येरू विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. माऊलींनी एका ओळीमध्ये, विनायकराव तुमचे ज्ञानेश्वरीचा अभ्यास असेल, ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलंय, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काय. पहिल्यांदा आपल्याला आपल्या आई वडिलांच्या साठी जगायला शिकता आलं पाहिजे, आपल्या भाऊ बहिणीसाठी जगायला शिकता आलं पाहिजे. मी मुलांना महाविद्यालयातल्या सांगतो, मुलांनो मुलीच्या कानातली डोल पाण्याची भूल करू नका रे बाळांनो. कधीतरी घरी जा, तुमची माय काबाड कष्ट करून तिच्या पायाला भेगा पडल्यात रे बाळांनो. भेगा पडलेला तो पाय घेऊन लुगडं फाटका आहे रे बाळांनो, बाजेवर झोपलेली आहे. त्या झोपलेल्या माईचा भेगा पडलेला पाय कधीतरी तळ हातामध्ये घ्या रे बाळांनो, आणि त्या पायातल्या माईच्या भेगेकडे बघा आणि त्या भेगेकडे बघून म्हणा, माया माय पुढे फिके, माया माय पुढे फिके, समदे देऊळ राऊळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ. तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ. तुम्ही जे इथं आला आहात त्या आईनं तुम्हाला प्रेम दिलं आणि म्हणून या जगामध्ये आईच्या नात्याला विसरायचं नाहीये. मला माझ्या आईची आठवण होते मुलींनो. 8व्या वर्गामध्ये शिकायला होतो मी. 8व्या वर्गामध्ये एके दिवशी अभ्यास करत बसलो होतो. भास्कररावजी, अभ्यास करता करता लाईट गेली साहेब. घरची गरिबी होती. आईनं दिवा लावून आणला, माझ्या जवळ ठेवला आणि माझी माय म्हणाली, बाळा या दिव्याच्या उजेडावर अभ्यास कर, खूप शिक आणि शिकून तुझा या दियासारखा लई उजेड पडू दे. मी त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करतोय ना करतोय, त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करतोय ना करतोय. तेवढ्यामध्ये 1-1.5 तासानंतर फक्कन लाईट आली. लाईट आल्याबरोबर माझी आई माझ्या जवळ आली. तिनं माझ्या तोंडावून आणि डोक्यावरून हात फिरवला आणि माझी माय म्हणाली, बघ बाळा, शिकलेल्या माणसाचा उजेड या लाईटीच्या बल्बासारखा फक पडतोय माय, आणि नाही शिकलेल्या माणसाचा उजेड या दियासारखाच कमी राहतय. तेव्हा तो लई शिक आणि शिकून तो लाईटीच्या बल्बासारखा फक उजेड पडू दे. माझ्या आईनं 8व्या वर्गामध्ये जो मला शिक्षणाचा मंत्र दिला, त्या मंत्रानं आत्ताच माझा परिचय सांगितला. MA ला हिंदीला त्यावेळेला 7 जिल्ह्याचं बामोही विद्यापीठ होतं. 7 जिल्ह्यामध्ये MA हिंदीला विनायकराव मला गोल्ड मेडल मिळालं. तुम्ही शेतकऱ्याची मुलं असताल, तुमच्या आई वडिलांची खूप मोठी अपेक्षा आहे बाळांनो तुमच्याकडनं. जेव्हा आमचा निकाल लागायचा, पेरणीचे दिवस असायचे, आई वडील शेतामध्ये पेरायला गेलेले असायचे, मी निकाल बघून यायचा. आल्याबरोबर माईनं लांबून बघायचं, म्हणायचं, लेकरा पास झालास का नाही माय? मी म्हणलं, आई पास झालो. बाळा अजून किती वर्ग शिकले म्हणजे तुला नोकरी लागते माय? अजून किती वर्ग शिकले म्हणजे तुला नोकरी लागते? हे शब्द ऐकल्याबरोबर काळजामध्ये धस्कन व्हायचं. बापरे, आपण जर शिकलो नाही तर आपल्या आई वडिलांच्या स्वप्नाचं काय होणार? मुलांनो, ही युवा अवस्था मला माहिती आहे की या अवस्थेमध्ये लात मारील तिथं पाणी काढण्याची धमक तुमच्यामध्ये आहे. मी नेहमी सांगतो, जब तक है युवक जिंदा धरती को हिला देंगे, पूरब का सीना पश्चिम को मिला देंगे. अब देखना है हमें कि कौन लड़ता है हमसे, हम बहते दरिया को जला देंगे. ही ताकद तुमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून या ताकदीचा चुकीच्या ठिकाणी वापर करू नका.
अरे प्रेम वासनेवर करू नका बाळांनो, प्रेम पुस्तकांच्या वरती करा, प्रेम नातं पुस्तकावर जोडा. तुम्हाला माहितीये एक पुस्तक काय करतं, एक पुस्तक काय करतं बघा. तुम्हाला नाव माहितीये का अण्णा हजारेचं? कोणाला सांगता येईल का नाव? अण्णा हजारेंचं नाव सांगता येईल कोणाला? पटकन. किशन बाबूराव हजारे नावाचा हा मुलगा मिलिटरी मध्ये होते. मुलांनो मुद्दाम सांगतोय पुस्तक काय करतं. मला प्राचार्य साहेब सांगत होते की आमची लायब्ररी फार समृद्ध आहे. परवा तुम्ही वाचन सप्ताह 15वालाही साजरा केला असेल. तुम्हाला मला सांगायचंय हे पुस्तक काय करतं. किशन बाबूराव हजारे नावाचा मुलगा मिलिटरी मध्ये होता. जीवनाला कंटाळला हा मुलगा या जगातला भ्रष्टाचार सगळं बघून, आणि या किशन बाबूराव हजारे नावाच्या मुलाने ठरवलं नाही असल्या जगामध्ये जिवंत राहायचं नाही, आज आपण आत्महत्या करायची. कोण ठरवलं? किशन बाबूराव हजारे नावाच्या मुलाने ठरवलं की नाही आता आपल्याला आत्महत्या करायची आहे. आणि आत्महत्या कुठं करायची आहे तर रेल्वेच्या खाली जीव द्यायचा असं ठरवलं. आणि किशन बाबूराव हजारे नावाचा मुलगा रेल्वे स्टेशनवर आला. आता रेल्वे आले की रुळावर आडवं पडायचं, रेल्वे अंगावरून जाते हे जीवन संपवायचं असा विचार केला होता. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या मानवत रोडूनच नौका ही जाते, रेल्वे जाते. रेल्वेला यायला वेळ होता. या पोरानं विचार केला रेल्वेला तर यायला वेळ आहे, तोपर्यंत काय करावं. इकडं तिकडं बघू लागला तर त्याला तिथे बुक स्टॉल दिसलं, पुस्तकांचं दुकान दिसलं. हा किशन बाबूराव हजारे नावाचा मुलगा त्या पुस्तकाच्या दुकानावर गेला. तिथलं एक विवेकानंदांचं पुस्तक घेतलं. रेल्वेला वेळ आहे म्हणून वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये लिहिलेलं होतं, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे. या विवेकानंदांच्या ओळी वाचल्या, एकदम बाजूला पुस्तक ठेवलं आणि शपथ घेतली, मरणार कॅन्सल, आता नाही मरायचं, आता या समाजासाठी काम करायचं. आणि किशन बाबूराव हजारे नावाच्या मुलानं, मी कित्येक वेळेस जाऊन आलोय, राळेगण सिद्धीमध्ये समाजासाठी काम करायला सुरुवात केली. जनलोकपालासाठी तुम्हाला माहिती आहे दिल्लीला उपोषण केलं, तर या त्यांचंच नाव पुढे अण्णा हजारे झालं आणि त्यांना प्रति गांधी म्हणून महत्व प्राप्त झालं. विवेकानंदाच्या एका पुस्तकानं किशन बाबूराव हजारेंचे अण्णा हजारे झाले. थॉमस पेनचं एक पुस्तक वाचलं आणि महात्मा फुलेंचं जीवन बदललं. मोहनदास नावाचा मुलानं दक्षिण आफ्रिकेमध्ये एक पुस्तक वाचलं, अनटू दिस लास्ट नावाचं, आणि त्यांचं जीवन बदललं. तुम्ही तर दररोज पुस्तकांच्या संपर्कामध्ये आहे. नातं जोडायचं तर पुस्तकांशी जोडा. आईचं कष्ट लक्षात ठेवा, बापाला कधी विसरायचं नाहीये. आपला पाय चुकीचा पडेल या बाबतीमध्ये 100 वेळेस मुलींना आपण विचार करायचा आहे आणि शिक्षणाला महत्व द्यायचं आहे. म्हणून नात्याच्या बद्दल रावणाचं एक रामायणामध्ये उदाहरण आलेलं आहे. जेव्हा रावण मरणशय्येवर पडला, प्रभू रामचंद्रांना जवळ बोलवलं रावणानं, आणि रावण म्हणाला, प्रभू रामचंद्र तुम्ही जिंकलात, मी हरलो, त्याचं एकच कारण एवढंच आहे की तुमचा भाऊ तुमच्या बरोबर होता आणि माझा भाऊ माझ्या बरोबर नव्हता. एक पत्नी जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगली कमावता आली नाही तर आपलं आयुष्य 50% उद्ध्वस्त होतं. म्हणून पहिल्यांदा पत्नीचं नातं, या जगामध्ये जी जी म्हणून मोठी माणसं झाली त्यांच्या पती पत्नीचं जीवन बघा. सावित्रीबाईंसारखी पत्नी होती म्हणून महात्मा फुले घडवू शकले, कस्तुरबाईंसारखी पत्नी होती म्हणून महात्मा गांधी घडू शकले, रमाबाईंसारखी पत्नी होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडू शकले. तुम्हाला माहिती आहे शारदा मणीसारखी पत्नी होती म्हणून रामकृष्ण परमहंस घडू शकले. तुलसीदासासारखा माणूस गोस्वामी का होऊ शकला? मला वाटतं इथं हिंदीच्या मॅडम आहेत, राऊत मॅडम का,
आणि सूर्यवंशी सर आहेत. कोणते आहेत की माझी काही भेट झाली नाही. सूर्यवंशी सर नमस्कार. राऊत मॅडम ठीक आहे. आता तुम्हाला वेळ झाले, मला 10 मिनिटं अजून बाकी आहेत. मला माहिती आहे की जरा वेळ झालाय, तुमची मनस्थिती ऐकायची नाही आहे, तरी 10 मिनिट मी का बोलतो तर हे उदाहरण सांगणं महत्वाचं आहे. कसं होतंय कधी कधी वक्त्याला बोलवतात, वक्त्याचा लय मोठा परिचय. असंच झालं आमच्या एका मित्राला भाषणासाठी बोलवलं, त्याला विषय दिला होता मानवी जीवनात विनोदाचे महत्व. खेड्यामध्ये भाषण, मंदिरामध्ये भाषण, विनोदाचं महत्व. त्याच्यामुळे गावातल्या बाया बी आल्या, गडी बी आले, म्हणले चला दिवसभर काम करून तर कंटाळलोत, म्हणले आज आपल्याला जरा विनोदावर ऐकायला मिळणार आहे, थोडं हसायला मिळणार आहे. म्हणून सगळे कामधंदे सोडून मंदिरात 500-700 लोक जमलेले. वक्ता माझ्यासारखा 1 तास बोलायला, हसवणं बी नाही रडवणं बी नाही. तेवढ्यामध्ये गेली लाईट गेल्याबरोबर अंधाराचा फायदा घेतला आणि इकडे बसलेल्या होत्या त्या गेल्या एक उठून. त्याच्याकडे बघत इकडे पुरुष मंडळी बसली होती, त्याचं काम तेवढंच. ते म्हणले त्या गेल्यात, आपण कशाला बसायचंय, त्या घरी जाऊन स्वयंपाक करतील, खाऊन झोपतील, आणि आपण उशिरा गेल्यास आपल्याला कोण देणार आहे. हेही गेले उठून. वक्त्याचं भाषण सुरूच. तेवढ्यामध्ये 1-1.5 तासानंतर लाईट आली आणि उजेडामध्ये वक्त्यानं बघितलं 700 पैकी 7च राहिले होते. बरं 7 राहिल्यानंतर तरी त्यानं बंद करावं की नाही, तेही माझ्यासारखंच होतं, निर्लज्जम सदासुखी. ते म्हणलं 7 जण जरी असलात तरी आणखीन 1 तास बोलणार आहे, ऐकणार ना. अरे भगवान श्रीकृष्णांनी एकट्या अर्जुनासाठी 700 श्लोकाची गीता सांगितली, तुम्ही तर 7 जण आहात, आणखीन 1 तास बोलणार आहे, ऐकणार ना. तेवढ्यामध्ये आमच्या हिंदीच्या राऊत सरांसारखे म्हटले, सर अरे सॉरी राऊत मॅडम सारख्या, मॅडम म्हणण्यापेक्षा आपण सूर्यवंशी सरांचं नाव घेऊ. सूर्यवंशी सरांसारखे सर म्हणाले, सर तुमचं आम्हाला ऐकावंच लागतं. रात्रीचे 11 वाजलेले, मंदिरामध्ये कार्यक्रम, वक्त्यानं सांगितलं तुम्ही 7 जण आहात, आणखीन 1 तास बोलणार, ऐकणार ना. सूर्यवंशी सर म्हणाले, सर तुमचं आम्हाला ऐकावंच लागतंय. वक्ता म्हणाला, कसं काय. सूर्यवंशी सर म्हणले, सर त्याचं काय, आम्ही ह्याच मंदिरात झोपाय असतो, तुमचं झाल्याशिवाय काय आम्हाला झोपता येत. तसं 1 तास झाल्याशिवाय काय. मी पती पत्नीच्या नात्यावर माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता. भेटेची ते 1.5 तास सांगितलंय पत्नीचं महत्व. आता मला सगळ्या नात्यावर बोलता येणार नाहीये. माझं रामकृष्ण बदने नावाचं युट्यूब चॅनल आहे. बघा आपल्या संस्कृतीमध्ये नात्यांना किती महत्व दिलं. बहीण भावाचं नातं उजळावं म्हणून रक्षाबंधनाचा सण आपल्याकडे आहे. तुम्हाला माहिती आहे भाऊबीजेचा सण आपल्याला बहीण भावाचं नात्याचं महत्व सांगतो. आपल्याकडे पती पत्न्याचं नात्याचं महत्व विशद करण्यासाठी वटपौर्णिमेचा सण आलेला आहे. गुरु आणि शिष्याच्या नात्यातलं प्रेम निर्माण व्हावं म्हणून गुरुपौर्णिमा आलेली आहे. अहो किती नात्यांना उजळण्यासाठी आपली संस्कृती महान आहे. आणि म्हणून मी पत्नीवर तर तुम्हाला कितीतरी उदाहरणं देईन. रामकृष्ण परमहंसांची परवा जयंती झाली, उद्या देखील त्यांची पुण्यतिथी आहे. मी एक व्हिडिओ टाकलाय परवा, बघा. रामकृष्ण परमहंसांचं वय 26 वर्ष आहे. शारदामणीचं वय 5 वर्षाचं आहे. दोघांचं लग्न झालं. पहिल्यांदा मुलगी बघायला रामकृष्ण परमहंस गेले. गेल्याच्या नंतर त्या 5 वर्षाच्या मुलीला त्यांनी सांगितलं, तुला जर माझी पत्नी म्हणून यायचं असेल तर आयुष्यभर मी तुला देवाऱ्यात बसवेन आणि आई म्हणून तुझ्या पूजा करेन. ते जर मान्य असेल तरच तू माझ्याशी लग्न कर. आश्चर्य वाटतं. शारदामानी म्हणाल्या, तुमच्यासारखा पती जर मला मिळणार असेल तर मी आयुष्यभर तुम्ही सांगताल तसं वागायला तयार आहे. मुलींनो, शारदामणीला या रामकृष्ण परमहंसांनी आयुष्यभर मातेचा दर्जा दिला आणि आपल्या पत्नीची पूजा केलेली आहे. आणि म्हणून विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस होऊ शकले. मी उदाहरण तुम्हाला तुलसीदासाचं सांगत होतो. एक पत्नी आपल्या आयुष्यामध्ये काय करते बघा. या तुलसीदासाचं नाव रामबोला आहे. तुलसीदासाचं नाव रामबोला. ऐकणार ना, टाळ्या वाजवून बैठे सावधान. एवढं उदाहरण तुम्ही ऐकलं पाहिजे, कारण पत्नी काय करते तसे बरेच उदाहरण आहेत. आता आपल्याकडे वेळ नाहीये, वेळ झाला, जाऊ द्या. आता तुलसीदासाचं उदाहरण आहे, तुम्ही माझ्या युट्यूबवरच ऐका,
कारण आता आपल्याकडे वेळ नाहीये. शेवटचं थोडस आईवर 5 मिनिट बोलून थांबतो, जाऊ द्या. मुलांना तुम्हाला मला सांगायचं आहे की नात्यामध्ये पत्नीचं नातं अत्यंत महत्वाचं आहे, भावाचं नातं महत्वाचं आहे, तसं आईचं नातं देखील अत्यंत महत्वाचं आहे. त्या आईला आपण आपल्या आयुष्यामध्ये विसरू नका, एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगणार आहे. या जगातला पहिला देव जर कोण असेल तर ती घरातली आपली आई आहे. बघा ना, तुम्ही सकाळी घराच्या बाहेर जा, संध्याकाळी घरी या, घरी आल्याबरोबर बायको विचारते किती कमावले, लेकर विचारतात खायला काय आणले, फक्त आई विचारते बाळा दिवसभरात काही खाल्ले की नाही बेटा, तुझा चेहरा पडलाय रे लेकरा, काहीतरी खाम आहे, तुला मी जेवायला वाढते. आईचं किती प्रेम आहे. माझं गाव आमच्या भास्कररावांच्या गावाच्या अलीकडे आहे, देवकरा नावाचं गाव आहे, अहमदपूर तालुक्यामध्ये, कतुरवार सर. अहमदपूर पासून पश्चिमेला किनगाव आपल्याला माहित असेल. माझी घरची गरिबी होती मुलींनो. आई काय करते, आईला आपण का जपलं पाहिजे बघा. हॉस्टेलला गव्हर्नमेंटच्या शिकायला होतो, घरची गरिबी होती, कधीतरी महिन्याला गावाकडे जायचा. असाच एकदा महिन्याला गावाकडे गेलो, संध्याकाळच्या गाडीनं दरवाजामध्ये दत्त म्हणून उभा राहिलो आणि दरवाजामधून बघतोय तर काय, घरामध्ये आईनं दुरडीतली 1.5 भाकर मोडून घेतलेली आहे, आपल्या ताटामध्ये वाढून घेतली आहे. दुरडीमध्ये भाकर शिल्लक नाही आहे, घरातले सगळे जेवून झालेले आहेत आणि आता त्या ताटातला पहिलाच घास मोडून आई असा तोंडात टाकणार. छातीपर्यंत आईनं तो घास आणला होता. तेवढ्यात आईचं लक्ष दाराकडे असणाऱ्या माझ्याकडे गेलं आणि माझ्या आईनं तसाच इथवर आणलेला घास ताटामध्ये टाकला आणि मला बघितल्याबरोबर कडाकडे बोट मोडली आणि माझी माय म्हणाली, बळ झालं माझ्या लेकरा आलास. अरे काल सण होता बाळा, पोळ्या गिळल्या नाहीत बेटा, सारखी तुझीच आठवण येत. रात्री स्वप्नात सुद्धा आलतास रे, सारखा मला तू दिसत होतास. बरं झालं बाळा आलास, बरं झालं बाळा आलास म्हणत म्हणत माझ्या आईनं वाढून घेतलेलं ताट बाजूला सारलं, मला पाय धुवायला तांब्यावरून पाणी दिलं. मी पाय धुवून येईपर्यंत मुलींनो आईचं प्रेम किती असतं बघा. माझ्या माईनं स्वतःला वाढून घेतलेलं ताट मला जेवायला दिलं, हो मला जेवायला दिलं. आणि माझी आई म्हणाली, बाळा जेव माझ्या लेकरा. मी म्हणालो, अगं आई दिवसभर काबाड कष्ट करून आली आहेस माझे माय, तुला भूक लागली असेल ना गाई, तुला भूक लागली असेल ना गाई, तू थोडस जेव ना गाई, तू थोडस जेव ना गाई. बघ दुरडीमध्ये तर कसलीच भाकर शिल्लक नाहीये, आई तू जेव ना ग. माझी माय म्हणाली, बाळा खरं सांगू लेकरा, माझं पोट भरलंय रे, माझं पोट भरलंय रे. मी म्हणालो, अगं आई एकही घास खाल्ला नाहीस माझे माय, काही त्या घासाला हातही लावला नव्हता असतो आणि तुझं पोट कसं भरलं आई, तुझं पोट कसं भरलं आई. त्यावेळेला माझ्या आईनं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. माझी आई म्हणाली, बाळा खरं सांगू लेकरा, खरंच रे माझं पोट भरलंय. म्हणलं आई तुझं कसं पोट भरलं. माय म्हणाली, तुला बघितलं माझं पोट भरलं, तुला बघितलं माझं पोट भरलं. लेकराला बघितल्याबरोबर पोट भरणार या जगामध्ये जर कोण असेल तर ते केवळ आपली आई आहे. आणि त्याच आईच्या आपण आज नात्यामध्ये प्रेम राहिलं नाहीये, तिची वाटणी करून घ्यायला लागलो आहोत. मी आणि हुगे सर नांदेडहून येत होतो तर रस्त्यामध्ये वृद्धाश्रम लागला. आज आपण आपल्या आईंना वृद्धाश्रमामध्ये सोडायला लागलेलो आहोत. अकोल्याची घटना आहे माझ्या मुलींनो. पोरग इंग्लंड मध्ये राहत होत, वडील वारले, वडिलांच्या अंत्यविधीला अकोल्याला आलं, वडिलांची अंत्यविधी केली आणि आईला म्हणाला, अगं आई तू आता एकटीच कशी इथं राहतेस माझे माय, अण्णा तर गेले, मला वाटतंय तू माझ्या बरोबर इंग्लंड मध्ये राहायला याव. कोणती आई असेल हो की जी लेकरावर विश्वास करणार नाही. बाळा म्हणाली, काही हरकत नाही बाळा, मी येते तुझ्या बरोबर. पोरगा म्हणाला, आई पण या गावामधला बंगला आणि शेती काय करायचंय ठेवून, आपण ती सगळी शेती आणि बंगला विकू. आईच्या सह्या घेतल्या मुलांनो आणि आईच्या नावावरली शेती आणि ती जी काही बंगला होता विकला
आणि दुसऱ्या दिवशी आईला म्हणाला, आई आता आपण मुंबईला विमानतळावर जाऊ आणि तिथून इंग्लंडला दोघंही मिळून जाऊ. आईला माहित होतं पोराला सकाळी लवकर जेवायची सवय आहे म्हणून आईनं त्या कपड्यामध्ये भाकरी बांधून घेतल्या होत्या लेकरासाठी. माय लेकर मुंबईच्या दिशेनं निघाले. रात्रभर प्रवास केला. पहाटे त्या मुंबईच्या विमानतळावर पोहोचले. सकाळी 6 वाजता पोरग म्हणलं, आई इंग्लंडच्या विमानाचं तिकीट काढून येतो, तू इथं बस. आई इंग्लंडच्या विमानाचं तिकीट काढून येतो, इथं बस. आई म्हणाली, बाळा अरे या भाकरी बांधून आणल्यात रे, तुला लवकर जेवायची सवय आहे रे पिल्ल्या, तुला भूक लागेल माय लेकरा, मला वाटतंय थोडस काहीतरी खाऊन जा. आई आत्ता येतो तिकीट काढल्याबरोबर. आई म्हणाली, बाळा लवकर ये रे, तुला भूक लागली की मला कसं तरी होतं. लक्षात घ्या की लहान असताना माईचं दूध पिताना लेकरू तिला लाता घालत तरी माईचा पाना जशी लेकराची लात लागते तसा माईचा पाना अधिक फुटतो. लात लागली म्हणून आई कधीच त्याचं दुःख मानत नाही. माझी माय जेवायला बसलेली असते, लेकरू एकदम त्याच वेळेला शीला बसत आणि आईला आवाज देत, आई माझी शी झाली आहे ग, उठ म्हणत. माईनं तसाच उष्टा हात धुवावा आणि लेकराची जाऊन शी धुवावी आणि त्या आईच्या आपण वाटण्या करून घेतो. आमच्या हिंदीमध्ये 4 ओळी आलेल्या आहेत. एक बूढ़ी माँ को 2 बेटे थे, एक ऊपर रहता था दूसरा नीचे रहता था. एक बूढ़ी माँ को 2 बेटे थे, एक ऊपर रहता था दूसरा नीचे रहता था. बूढ़ी माँ 15 दिन ऊपर रहती थी, 15 दिन नीचे रहती थी और जब 31 का महीना आता था तो बूढ़ी माँ भूखी रहती थी, कारण वाटण्या करून घेतलेल्या होत्या. 31 तारखेला माईनं जेवायचं कोणाकडे. माय लहानपणी लेकरू जेवणा गेली की रडते, बाळा खाय रे म्हणून. लहानपणी माय लेकरू जेवणा म्हणून रडते आणि म्हातारपणाला लेकरू जेवू घालना म्हणून रडते. माईच्या नशिबी रडणंच येतंय, म्हणून रडणं येऊ देऊ नका. माईला त्या जिजाऊंसारखं जपा. शिवबांनी कसं नातं जपलं माई बरोबर, कसं नातं जपलं ऐका. माझे शिवचरित्रावरचा व्हिडिओ त्यामध्ये मी टाकलेला आहे. 8 वाजता पोरगा गेलं इंग्लंडच्या विमानाचं तिकीट काढायला. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, पोरगा परत नाहीये. आईला वाटलं काय झालं असेल, माझं बाळ परत नाही. एवढीच गोष्ट सांगून थांबणार आहे. आई परत का नाहीये, वाट बघते, बाळ का परत नाही. तेवढ्यामध्ये तिथं एक पोलीस कुणीतरी खाकी दर्दीतला दिसला, वर्दीमधला माणूस. आई त्या पोलिसाच्या जवळ गेली आणि म्हणाली, साहेब माझं पोरग सकाळी 6 वाजता गेलंय हो इंग्लंडच्या विमानाचं तिकीट काढायला, आणखीन परत आलं नाही. कुठं गेलं असेल माझं बाळ, सांगा ना हो. तो अधिकारी म्हणाला, पोलीस अधिकारी, आई इंग्लंडचं विमान तर 8 वाजताच गेलं ना, म्हणजे माझं बाळ गेलं की काय. म्हणाले, हो 8च्याच फ्लाईटने गेलं. कल्पना करा काय वाटलं असेल त्या आईला. आईनं 9 वारी लुगड्यातल्या कमलातली 100ची नोट काढली, बुटासहित त्या पोलिसाच्या पायावर नोट ठेवली. असं मोठं कुंकू होतं, त्या कुंकासहित त्या बुटावर आपलं कुंकू पुसलं आणि आई म्हणाली, साहेब बुटासहित तुमचे पाय धरते व तुमच्या बुटावर हे 100 रुपये घ्यावं तुम्ही आणि मला आता कोण्यात मंदिराच्या पायरीवर नेऊन सोडावं. इथून पुढे मी भीक मागून तरी पोर. लेकराला हाडाची काढ करावी, रक्ताचं पाणी करावं आणि लेकरानं शिकून पंख आले की माईला मुंबईच्या विमानतळावर सोडून निघून जावं. म्हणून आमचा मोहिते नावाचा कवी, रमजान मुल्ला नावाच्या कवीच्या बऱ्याच कविता माझ्याकडे आहेत. एक कविता ठेवतो आणि मला या व्याख्यानमालेच्या निमित्तानं बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून, रमजान मुल्ला नावाचा, मला वाटतं सरांना नावही माहित असेल की अलीकडे आपण आईची अवस्था कशी करतोय. तो म्हणतो, लेकराचं माझं कोणा दुःख सांगतीला. एकटी आई गावाकडे राहते,
पोरगा शहरामध्ये मोठा नोकरीला आहे, आईनं सुटकेस भरून ठेवली आहे. आता तरी माझं बाळ येईल, मला बोलल, सोबत घेऊन जाईल, मला नातांच्या बरोबर खेळता येईल, माझ्या बाळाचं सुख मला भोगता येईल, नवे दररोज डोळ्यानं तर माझ्या लेकराला बघता येईल. आई एकटी वाट बघतीये, पोरग काही आईकडे यायला तयार नाहीये. आणि मग आमचा कवी म्हणतो, लेकरच माझं कोणा दुःख संगतीला, काळजाचे ओसरीत दोंडा ठेविला, काळजाचे ओसरीत दोंडा ठेविला, लेक माझा सून माझी दूर देशाला, आसवाच्या आठवणी सांगू कोणाला, आसवाच्या आठवणी सांगू कोणाला, एकटीला घरात या जीव कोंडला, काळजाचे ओसरीत दोंडा ठेविला, लोक म्हणे आईला ग सुखाचा राम, आठवतो आई तुला कष्टाळला घाम, गादीचा गमवपणा अंगी टोचला, दररोज गादीवर बसते पण ही गादी टोचायला लागली आहे, मला सारखी माझ्या बाळाची आठवण येते. गादीचा गमवपणा अंगी टोचला, काळजाचे ओसरीत दोंडा ठेविला, बाळ माझ नोकरीच पैका गाठीला. या ओळीकडे विशेष लक्ष द्या, या ओळीकडे विशेष लक्ष द्या. बाळ माझ नोकरीच पैका गाठीला, उदळी राती बारमधी सून संगतीला, उदळी राती बारमधी सून संगतीला, म्हातारीच्या काठीलाच कीड लागलिया, म्हातारीच्या काठीलाच कीड लागलिया, काळजाचे ओसरीत दोंडा ठेविला, बापाचं श्राद्ध तुझ्या परवा आलया. लेकरा, बापाच्या श्राद्धाला तरी वेळ काढ रे बाळा, येतोस का नाही रे? बापाच्या श्राद्धाला तरी ये. बापाचं श्राद्ध तुझ्या परवा आलया, मने रजा नाही आई पण माणूस दिलाया, मने रजा नाही आई पण माणूस दिलाया, व्हिडिओ शूटिंगचा कॅमेरा घेऊन माणूस आलाया, काळजाचे ओसरीत दोंडा ठेविला. शेवटच्या 4 ओळी. आंतरिक इच्छा माझी बाळा एक ऐक, आंतरिक इच्छा माझी बाळा एक ऐक, मरताना चिताग्नीला हवा तूच ल्योक, मरताना चिताग्नीला हवा तूच ल्योक, खांदेकरी माझे, खांदेकरी माझे तू चलाव वाटेला, गोड घास
झालं साऱ्या पंक्तीला, साऱ्या पंक्तीला, साऱ्या पंक्तीला. धन्यवाद.